आज आपण हॉटेलपेक्षा सुद्धा भारी मटर पनीर घरच्या घरीच करणार आहोत। हिवाळ्यामध्ये मस्त ताजे ताजे मटार मिळतात। ताजे ताजे मटर आणि पनीरची ही भाजी खूप जास्त चविष्ट लागते। अचानक जरी घरी पाहुणे आले ना तर बाहेरून हॉटेलमधून भाजी मागवायची गरज पडणार नाही। एवढी चविष्ट आणि अगदी झटपट ही भाजी बनवून तयार होते। या भाजीबरोबर मस्त गरमागरम बटर लावलेले फुलके सुद्धा अगदी अप्रतिम होतात आणि ते सुद्धा अगदी झटपट होतात। भाजीची ग्रेव्ही, भाजीचं टेक्स्चर आणि भाजीचा रंग तुम्ही बघू शकता, खूप जास्त अप्रतिम आलेला आहे। ही प्लेट बघून तुम्हाला हॉटेलची आठवण नक्कीच आली असेल। चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने मटर पनीर कसा बनवायचा ते बघूयात। तर सर्वात आधी एका पातेल्यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कापून टाकायचे आहेत। आजची ही मटर पनीरची भाजी 3 ते 4 व्यक्तींना अगदी आरामात पुरेल अशा प्रमाणात सांगितलेली आहे। टोमॅटो कापून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काजू टाकायचे आहेत। इथे मी 1 छोटी वाटी भरून तुकडा काजू वापरलेले आहेत। हॉटेलमध्ये तुकडा काजूच वापरले जातात कारण ते थोडेसे स्वस्त सुद्धा मिळतात। किंवा 10 ते 12 काजू टाकायचे। 1 ते 1.5 चमचा पोहे खाण्याचा यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अगदी 1 छोटासा तुकडा आल्याचा टाकायचा आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 1 ते 1.5 ग्लास यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता हे पातेलं गॅसवरती ठेवायचं। मोठ्या आचेवरती पाण्याला उकळी काढून घ्यायची। नंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि सर्वात कमी आचेवरती टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला हे सर्व साहित्य शिजवून घ्यायचं आहे। मटर पनीरची भाजी आहे तर इथे मी 1 प्लेट भरून मटर घेतलेले आहेत। इथे मटरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करून घेऊ शकता। हे मस्त ताजे ताजे मटर आहेत। हे मटर सुद्धा आपल्याला एका पातेल्यामध्ये काढायचे आहेत आणि या मटरमध्ये सुद्धा 1.5 ते 2 ग्लास एवढं पाणी टाकायचं। अगदी थोडंसं मीठ टाकायचं किंवा चवीपुरतं मीठ टाकायचं आणि या मटरला सुद्धा मस्त उकळी काढून सर्वात कमी आचेवरती मटर आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। जास्तीत जास्त 8 ते 10 मिनिटांमध्ये मटर मस्त शिजवून होतात। इथे मी मटर म्हणजेच वाटाणे मस्त शिजवून घेतलेले आहेत। आता गॅस बंद करून घेऊ। तुम्ही बघू शकता हा वाटाणा दाबल्यानंतर मस्त दबल्या जात आहे, याचाच अर्थ हा छान शिजलेला आहे। आता याला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता की टोमॅटो, काजू आणि अद्रक लसूण सुद्धा आपले मस्त शिजलेले आहेत आणि यामधलं पाणी सुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि पूर्ण थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। या मिश्रणामध्ये आपल्याला थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे आणि झाकण लावून मिक्सरला याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। हे सर्व साहित्य आधीच मस्त मऊसूत शिजवून घेतलेलं असल्यामुळे पेस्ट सुद्धा मस्त मऊसूत आणि अगदी एकसारखी बनवून तयार होते। आता पुढं काय करायचं ते बघून घेऊ। एका कढईमध्ये 3 पळी तेल टाकायचं आहे। इथे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता, पण पनीरची भाजी हॉटेलसारखी बनवायची असेल तर तेल थोडंसं जास्तच टाकायचं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये पनीरचे तुकडे टाकायचे आहेत। इथे मी चौकोन आकारामध्ये 250 ग्रॅम एवढा पनीर कापून घेतलेला आहे। हा पनीर आपल्याला हलका तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता की पनीरला छान हलका तांबूस रंग आलेला आहे। आता याला तेलामधून बाहेर काढून घेऊ आणि जे मटार आपण ज्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहे त्या गरम गरम पाण्यामध्ये हा तळलेला पनीर सर्व टाकायचा आहे। असं गरम पाण्यामध्ये तळलेला पनीर टाकल्यामुळे तो छान लवचिक होतो, नरम होतो आणि अजिबात कडक किंवा चिवट होत नाही। आता लगेचच भाजी बनवून घेऊ। तर पनीर तळून जे शिल्लक राहिलेलं तेल आहे त्याच तेलामध्ये आपण थोडंसं बटर टाकून घेऊ। तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही 1 चमचा तूप सुद्धा टाकू शकता। नंतर यामध्ये आपल्याला काही बेसिक खडे मसाले टाकायचे आहेत, जसे की स्टारफूल, तमालपत्र, हिरवी वेलची, मसाला वेलची, लवंग, दालचिनी, 3 ते 4 काळी मिरी आणि नंतर थोडासा बारीक चिरलेला लसूण टाकायचा, बारीक चिरलेलं अद्रक टाकायचं, अर्धा चमचा जिरे टाकायचं आणि सर्व साहित्य छान तेलामध्ये 5-10 सेकंद फ्राय करून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे मस्त बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हा कांदा सुद्धा आपल्याला मध्यम आचेवरती छान नरम होईपर्यंत किंवा थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर परतण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा किंवा अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आपण आधी मटर आणि टोमॅटो शिजवत असताना त्यामध्ये थोडं थोडं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ अगदी जपून टाकायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता कांदा छान शिजलेला आहे, रंग सुद्धा बदललेला आहे। आता यामध्ये काही पावडर मसाले टाकून घेऊ। तर पाऊण छोटा चमचा यामध्ये मी हळद टाकलेली आहे, अगदी थोडंसं तिखट लाल मिरची पावडर, भाजीला रंग छान येण्यासाठी 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरे पावडर, पाऊण चमचा धने पावडर, अर्धा चमचा कुठलाही गरम मसाला टाकायचा, अर्धा चमचा यामध्ये छोले मसाला टाकायचा आहे, अर्धा चमचा पावभाजी मसाला, ग्रेव्ही मस्त चटपटीत व्हावी यासाठी 1 छोटा चमचा चाट मसाला टाकायचा आहे, अर्धा चमचा पुदिना पावडर टाकायची। तुमच्याकडे नसेल तर नाही टाकली तरी सुद्धा चालेल। आता टाकलेले सर्व पावडर मसाले सर्वात कमी आचेवरती मिनिटभर छान परतून घ्यायचे आहेत।
पावडर मसाले परतून झाल्यानंतर जे आपण टोमॅटो, काजू, तीळ, अद्रक, लसूणची जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती सर्व पेस्ट यामध्ये टाकायची आहे आणि छान तेल सुटेपर्यंत ही पेस्ट आपल्याला शिजवून घ्यायची आहे. मोठ्या आचेवरती अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये ही पेस्ट मस्त तेल सोडायला सुरुवात करते. इथे तुम्ही बघू शकता की पेस्टने मस्त तेल सोडलेलं आहे आणि आपला मसालासुद्धा मस्त शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला पनीर किसून टाकायचं आहे. तर इथे मी जवळपास 30 ते 35 ग्रॅम एवढा पनीर किसून टाकलेला आहे. तुम्ही इथे कुचकरून सुद्धा टाकू शकता. पनीर टाकल्यामुळे ग्रेव्ही खूप जास्त चविष्ट बनते. ग्रेव्ही आणखी जास्त चविष्ट बनण्यासाठी यामध्ये खवा सुद्धा टाकायचा आहे. जवळपास 20 ते 25 ग्रॅम एवढा हा खवा असेल. नंतर अर्धी वाटी भरून यामध्ये आपल्याला दुधावरची साय टाकायची आहे. तुमच्याकडे दुधावरची साय नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम सुद्धा टाकू शकता, पण 2 पैकी 1 नक्की टाका, त्यामुळे ग्रेव्ही अगदी रिच होते. आता टाकलेलं पनीर, खवा आणि दुधावरची साय छान एकत्र करून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता की सर्व छान एकत्र करून झाल्यानंतर ग्रेव्हीने आणखी जास्त तेल सोडलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर ज्या पाण्यामध्ये आपण मटार शिजवून घेतलेले आहेत आणि पनीरसुद्धा टाकून घेतलेलं होतं तेच पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. तर सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं. इथे ही ग्रेव्ही मला थोडीशी घट्ट वाटत असल्यामुळे परत थोडंसं पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला छान एकत्र करून घ्यायचं. इथे मी जवळपास 1 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी छान एकत्र करून झाल्यानंतर यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ही सुद्धा छान एकत्र करून घ्यायची आहे. इथे आपली ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची असल्यामुळे यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती चांगलं तेल सुटेपर्यंत किंवा कमीत कमी 10 ते 12 मिनिट ही ग्रेव्ही मस्त शिजवून घ्यायची. तुम्ही जेवढी जास्त ही ग्रेव्ही शिजवून घ्याल तेवढीच ही चविष्ट बनत जाते आणि छान टेक्स्चर आणि रंगसुद्धा अगदी परफेक्ट येतं. इथे मी ग्रेव्ही मस्त तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. या ग्रेव्हीमध्ये वाटाणे आणि पनीर टाकल्यानंतर ही आणखी जास्त घट्ट होत असल्यामुळे अगदी थोडंसं पाणी टाकून एकत्र करून घेतलेलं आहे आणि ग्रेव्हीला परत एकदा उकळी काढून घेतलेली आहे. आता या ग्रेव्हीमध्ये शिजवून घेतलेले मटार आणि तळून घेतलेला पनीर टाकायचा आणि छान एकत्र करून घ्यायचा. सर्वात शेवटी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, ही सुद्धा एकत्र करून घ्यायची आणि परत एकदा झाकण ठेवून सर्वात कमी आचेवरती मटर आणि पनीर आपल्याला ग्रेव्ही बरोबर शिजवून घ्यायचं आहे. वाटाणे आधीच शिजवून घेतलेला असल्यामुळे त्याला खूप जास्त वेळ लागत नाही. इथे मटर आणि पनीर मी छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेलं आहे आणि आता गॅस बंद सुद्धा केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपली मटर पनीरची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. इथे मी ग्रेव्ही थोडीशी घट्टच ठेवलेली आहे. हॉटेल स्टाईल ज्या भाज्या असतात त्याची ग्रेव्ही थोडीशी घट्टच राहते, पण तुम्ही ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. या गरमागरम मटर पनीर सोबत मस्त गरमागरम बटर लावून घेतलेले आणि टम्म फुगलेले फुलके सुद्धा अप्रतिम लागतात. फुलके बनवायला सर्वांनाच येतात, त्यामुळे मी इथे रेसिपी काही शेअर केलेली नाही, पण तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. फुलक्यांची रेसिपीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार. मटर पनीरची ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तुम्ही भाजीचं टेक्स्चर बघू शकता, रंग बघू शकता आणि भाजी अगदी हॉटेलसारखी दिसत आहे, पण चवीला हॉटेलपेक्षा सुद्धा जबरदस्त होते. त्यामुळे एक वेळ या पद्धतीने मटर पनीरची भाजी घरी नक्की बनवून बघा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा.